नमस्कार मंडळी, फेसबुकवरून पैसे कसे कमवावेत या सिरीज मध्ये आज आपण बोलणार आहोत एक अशा टॉपिकवरती की जे बऱ्याच लोकांचा प्रश्न त्याच्यावरती असतो की सर कॉपी पेस्ट केल्यानंतर नक्की काय होते। तर तुम्ही मित्रांनो ओरिजिनल जो कंटेंट असतो म्हणजे जे कोण कंटेंट क्रिएटर्स आहेत की ज्या कंटेंट क्रिएटर्स ते त्यांच्या स्वतःचे जे व्हिडिओज असतील म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये कॉमेडी व्हिडिओ असेल, रेसिपीचा व्हिडिओ असेल किंवा बाकीचेही कोणते व्हिडिओज असतील तर वेगवेगळे काय याच्यामध्ये शेरू शायरीच्या फक्त इमेजेस टाकणारे लोक असतील तर या सगळ्या किंवा काही लोक त्याच्यामध्ये असेही आहेत की जे ऍक्शन व्हिडिओ ज्याला रिएक्शन व्हिडिओज म्हणतात। खाली एक क्लिप चालू असते आणि वरती तो त्याचा असा फोटो दाखवतो किंवा समोरून बोलत असतो की आता मी जसं बोलतोय तसं माझ्या इथं खाली एक व्हिडिओ सुरू आहे आणि मी म्हणतो हा बघा माणूस आता कसा नवीन ऍक्टिव्हिटी करतोय किंवा हा बघा कसा ट्रकवाला अशी गाडी चालवतोय घाटातून, अशा पद्धतीचे जे व्हिडिओ केले जातात हे रिएक्शनचे व्हिडिओ आहेत। पण मित्रांनो आता या अशा सगळ्या व्हिडिओज वरती काही काळापुरते थोडे पैसे मिळत होते, पण आता एक्झॅक्टली इश्यू काय झालेला आहे की फेसबुकनं त्यांच्या अल्गोरिदम मध्ये जे काही केलेले चेंजेस आहेत त्या चेंजेसच्या अपडेटमुळे तुमचा जो हा कंटेंट आहे हा प्लॅगराइज्ड कंटेंट याला जो म्हणतो, डुप्लिकेट कंटेंट ज्याला म्हणतो किंवा अनओरिजिनल कंटेंट ज्याला म्हणतो, तर हा इश्यू यायला सुरू झालेला आहे पेजेस वरती। तर मित्रांनो तुम्ही एवढी मेहनत करून जे काही 5,000, 10,000, 1 लाख, 2 लाख फॉलोअर्स तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीने कमवलेले आहेत तर त्या पेजचा काहीही उपयोग होणार नाही जर तुम्ही अशा पद्धतीने जर काम करत गेला की अनओरिजिनल कंटेंट वाला इकडून तिकडून उचललेला कंटेंट असेल, ह्या कंटेंटवर जर तुम्ही काम करत गेला तर तुमचा काही उपयोग होणार नाही। तर मित्रांनो थोडं सक्सेस होण्यासाठी किंवा थोडंसं त्यातून तुम्हाला अर्निंग सुरू करायचं असेल तर थोडीशी पेशन्स, थोडासा धीर असणं गरजेचं आहे आणि थोडे कष्ट करण्याची तुमची तयारी असणं गरजेचं आहे। याच्यामध्ये एडिटरसाठी तुम्ही VN एडिटर किंवा इनशॉट सारखे एडिटर्स वापरा, थोडासा एखादा फोटो बनवा किंवा एखादा व्हिडिओ शूट करा, तो एडिट करा आणि मग तुम्ही त्याच्यावरती पोस्टिंग करा, त्याला अकॉर्डिंग हॅशटॅग्स लावा। तर फक्त काय की तुम्हाला असं वाटेल की तिकडून चांगले पैसे मिळत आहेत म्हणून आपण तो कंटेंट घेतला, पण तुमचा एक कंटेंट तुमच्या पूर्ण पेजचं म्हणजे जी काही मेहनत आहे ती पाण्यात घालू शकतो। तर मी तुम्हाला जे काही लेफ्ट साइडला छोटे छोटे स्क्रीनशॉट्स इकडे दाखवलेले आहेत ते स्क्रीनशॉट तुम्ही आतापर्यंत बघितलेलेच आहेत की हे नक्की एरर काय येतो, कशामुळे येतो। तर हा मॉनिटायझेशनचा विषय असतो आणि ह्याच्यात मेजरली जो इश्यू आहे तर तुम्ही पॉलिसी व्हायोलेशन केलेलं आहे आणि दुसरं जो आहे तो अनओरिजिनल कंटेंट आहे। तर या दोनमुळे मॅक्सिमम पेजेस वरती इश्यू यायला सुरू झालेला आहे। त्याच्यामुळे कृपा करून कोणताही कंटेंट कॉपी पेस्ट नका करू। कॉपी पेस्ट जर तुम्ही केला तर नक्की तुमचं फेसबुकचं अर्निंग बंद होणार आहे। लवकरच भेटू नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह। तात्पुरतं जय महाराष्ट्र।